म्हणजे भटकंती आम्हाला सगळ्यांना इतक्या आतून जवळचा विषय का आहे, तर 7 नंतर आम्हाला ना एकमेकांच्या सोबत बसून गाणी, गप्पा, चर्चा, डिस्कशन. मिलिंद अतिशय सुंदर गायचा तेव्हा. पण मी काय म्हणतो, म्हणजे मला अजूनही आठवत आहे दयाघना आणि अजून एक याचीच गाणी, कौशलच्या काही गझल. ह्या मैफिलच आमची रात्री 12-12:30 पर्यंत चालली. मग खरं सांगायचं तर मला जे अनेक माझ्या इंस्टाग्रामला किंवा असेल रेग्युलर फॅन्सचे कॉमेंट्स वगैरे येतात बऱ्याच, त्यातला बराचसा भाग, म्हणजे इतके फिल्म्स केले आहेत मी, त्याच्यावरच्या प्रतिक्रिया वगैरे आहेतच, पण मॅक्झिमम लोकांची ही प्रतिक्रिया असते की तुम्ही परत कधी भटकंती चालू करणार. ते भटकंतीचं जे बीज रोवलं होतं ना, ते संतोषच्या मनात तेव्हापासून होतं. आणि आम्ही लेक्चर्स करून रुपालीमध्ये चहा वगैरे प्यायला जेव्हा जमायचो, बसायचो, म्हणजे लेक्चर कमी आणि चहा प्यायला जास्त असायचो, तेव्हा संतोष, तेव्हा मला आठवते संतोष मला म्हणाला होता की अरे प्रशांत, मग म्हणे आपण काहीतरी असं वेगळं करूया, अरे म्हणे हे टिपिकल सिरियल वगैरे नको, काहीतरी वेगळं की जगापुढे ते असं कॅनव्हास त्याचा मोठा दिसला पाहिजे. तर मला आठवत आहे, म्हणजे मी ही कन्सेप्ट सांगितल्यानंतर पुढची जेव्हा आमची भेट झाली तेव्हा भालवणकर आणि मी, आम्ही दोघेही दादर ब्रिजवरून शिवाजी मंदिरपर्यंत चालत चालत एक गप्पा मारत होतो याच विषयावर की हे कसं करता येईल, काय करता येईल, काय करूया, कोणाला घेऊयात. आणि शिवाजी मंदिरला येईपर्यंत ठरलं होतं की भटकंती करूया, म्हणजे ही मालिका करूया आणि मिलिंद गुणाजीला अँकर घेऊया. भटकंती हे नाव नव्हतं ठरलं, ते नाव नव्हतं ठरलं. नाव ठरण्याची खूप वेगळी प्रोसेस आहे अजून. या पीसमध्ये उल्हास बापटांनी संतूर वाजवलेलं आहे, कमलेश भडकमकरनी त्याची अरेंजमेंट केलेली आहे, म्हणजे वाद्यमेळ. त्याच्यातला कीबोर्ड हा प्रसाद साष्टेने वाजवला आहे, जे आज स्टार्स आहेत. म्हणजे जो प्रीतम करता सगळी गाणी प्रसाद करतो, कमलेश भडकमकर एवढा मोठा संगीत संयोजक आहे. त्याच्यात बासरी अश्विन श्रीनिवासांनी वाजवलेली आहे. अजित परब आणि मी आणि ऋषिकेश कामेरकर कोरसमध्ये गायलेलो आहे. प्रतिभा दामले नावाची आमची मैत्रीण, त्याच्यात ती गायलेली आहे. आता हे सगळे तुम्हाला आता या काळात आता परत कुठे अजित परब कोरसमध्ये गायला मिळणार आहे. पण त्यावेळेस तो आम्ही एकत्र सगळे मित्र होतो ना. आणि तेव्हा कॅमेरे सगळे युमॅटिकचे किंवा बिटाचे होते, जड कॅमेरे, 15-15 किलो वजनाचे कॅमेरे होते. ट्रायपॉडवाला माणूस असायचा, अटेंडंट असायचा. पण मग आम्ही ठरवल्यानंतर मी लिटरली खांद्यावर कॅमेरा घ्यायचो. त्याला तेव्हा ना केबल असायची, दुसरा रेकॉर्डर असायचा. कॅमकॉर्डर नंतर आले, पण आधी एक रेकॉर्डर असायचा. आणि ते जोडून तो एक माणूस माझ्या मागे आणि मिलिंद अँकरिंग करत चाललाय, मी त्याच्या इथनं मागे एवढं ते सगळं घेऊन, आणि मिलिंद समोरनं चालत होते. आत्ताच्या काळी जसे गिम्बल वगैरे तसं काही नव्हतं किंवा छोटे कॅमेरे नव्हते, सगळे मोठे कॅमेरे, त्याच्या लेन्स मोठ्या, ती लेन्स ते सगळं. आणि एका लेवलला ठीक आहे, आम्ही डोंगर चढायचो. खरं आहे, भटकंती पडद्यावर जी चित्रित झाली त्याच्या व्यतिरिक्त आमच्या या 5-7 जणांचे अनुभव हे इतके, म्हणजे एवढे आहेत ना. म्हणजे भटकंतीचे एपिसोड 22 मिनिटाचे असायचे, पण आमचे तासंतासांचे हे अनुभव आहेत अशा प्रकारचे. आता मी जे सांगणार आहे ते बहुतेक पहिल्यांदा यांना सुद्धा कळणार आहे. कारण ही जी ट्यून केली होती ती मुळात एका वेगळ्या प्रकल्पासाठी केली होती. आणि त्या प्रकल्पाचं नाव होतं